नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 2 जानेवारी 2024. मित्रांनो, वर्षाची सुरुवात आपली चांगली झालेली आहे आणि आपण जी स्ट्रॅटजी ऑप्शन हेजिंगची जी वापरणार आहोत आता, तर त्याचा आज पहिला दिवस होता. काल आपण जो ट्रेड केलेला होता तो फक्त एक टेस्टिंग बेसिसवर होता की आपल्याला त्यात किती मार्जिन ठेवावे लागणार आहे त्या संदर्भात होता. आणि एक वर्षाची सुरुवात पण होती कालची, त्या हिशोबाने मी त्यात जास्त काही थांबलेलो नाही. पण आजचा ट्रेड हा एक बघण्यासारखा ट्रेड आहे. ऑलरेडी मी एक छोटासा व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूबवरती पोस्ट केलेला आहे, पण त्याच्यात व्हॉईसवर नव्हता. कारण की सकाळी मी ज्यावेळेस लाईव्ह ट्रेड जो होता तो रेकॉर्ड करीत असताना एक फोन पण आलेला होता, त्यामुळे मला तो अर्जंटली त्याला उत्तर देणं गरजेचं होतं. तर त्याच वेळेस ट्रेड पण चालू होता. तर मित्रांनो, झालं असं आहे की तो फोन अटेंड करता करता मी फक्त तो स्क्रीन रेकॉर्ड करून घेतला आपल्या ट्रेडचा आणि तो यूट्यूबला पोस्ट केलेला आहे. पण आता मेन विषय तो की आपल्या ट्रेडमध्ये आपण काय केलेलं आहे. तर आज फिन निफ्टीवरती काम केलेलं होतं आपण. आणि फिन निफ्टी ज्यावेळेस ओपनिंग झाली, फर्स्ट कॅन्डल ही रेडमध्ये सडनली फॉल येऊन गेला. पण मित्रांनो, सडनली फॉल आल्यानंतर आपल्याला स्टॉप लॉस लावणं खूप गरजेचं असते. पण आपण मध्ये कुठेही एंट्री केली नाही. आपण काय केलं, एक रिटेस्टची वाट बघितली आणि ज्यावेळेस ह्या एरियामध्ये फिन निफ्टी ज्यावेळेस आला त्यावेळेस आपण एक शॉर्ट पोझिशन क्रिएट केली होती. तर ऑप्शन सेलिंगनुसार आपण कॉल शॉर्ट केलेला होता. तर एक 30 मिनटाचा ट्रेड असू शकतो मित्रांनो, किंवा 25 मिनटाचा ट्रेड होता. त्यानंतर आपल्याला एक फॉल ज्यावेळेस दिसला तर एक चांगल्या प्रकारे प्रॉफिट आपण जनरेट केलेलं आहे. तर सुरुवात आधी करूया की ऑर्डर बुकमध्ये. तर आपण जो सेल केलेला होता तो 21,300चा फिन निफ्टीचा कॉल 167 रुपीच्या आसपास आपण तो सेल केलेला होता. आणि त्यासाठी वापरण्यात आलेला जो कॉल होता, म्हणजे मार्जिन कमी लागावं यासाठी, तर 10 रुपयाचा आपण कॉल बाय पण केलेला होता. 21,550चा कॉल. तर 10 रुपयेच वापरलेला असल्यामुळे आपल्याला एक चांगल्या प्रकारे हेजिंग स्ट्रॅटेजी बिल्डअप केली आणि 9:29ला ऑर्डर पंचिंग झालेली होती. तर तदनंतर आपण 9:55ला एक्झिट पण केलेलं आहे. म्हणजे विचार करा, 9:30 ते 9:55 म्हणजे 25 मिनटाचा आपला हा ट्रेड होता. आणि तदनंतर आपण जी होल्डिंग घेतलेली आज प्रॉफिटवरती, तर तिची ऑर्डर पंच झालेली वेळ होती 15:17 म्हणल्यावर किती, 3:17 ओके. तर हे झालं ट्रेड बुकच्या विषयी. आता प्रॉफिटच्या विषयी बघूया. तर मित्रांनो, जो कॉल शॉर्ट केलेला होता तर तो प्रॉफिटमध्ये आपण क्लोज केलेला होता 106ला. तर ते पण बघून घेऊया की 167ला आपण सेल केलेला होता, 106ला आपण पोझिशन क्लोज केलेली. तर ऑलमोस्ट 60 पॉईंट आपण कॅप्चर केलेले आहे सेलिंगनुसार. आणि जो हेजिंग होता त्यामध्ये आपल्याला हा परमनंटली जो लॉस आहे तो घ्यावाच लागतो. त्या अकॉर्डिंगली जे मार्जिन त्यात वापरलं जाईल त्या अकॉर्डिंगली. तर ठीक आहे, ओव्हरऑल जे प्रॉफिट आहे 2174चं प्रॉफिट आहे. आणि त्यातलं फक्त 50%च मी वापरलेलं आहे. मदरसन सुनी सिस्टम्स लिमिटेडच्या 20 क्वांटिटी घेतलेले 1235 रुपयाचं. तर आज 50%च प्रॉफिट काय याच्यात वापरलेलं आहे. त्याचं रिझन असं मित्रांनो की वन टाईम आता मोठी इन्व्हेस्टमेंट पर्टिक्युलर एका कंपनीत करता येणार नाही. आणि थोडं बिझी शेड्यूल असल्यामुळे मी काय केलेलं आहे, फक्त 50% जे आपलं प्रॉफिट आहे तर ते जवळपास एका कंपनीत आपण आज वापरलेलं आहे. ऑलरेडी याच्यामध्ये आपले काही क्वांटिटीज अवेलेबल आहे आणि त्यात मार्जिन काय म्हणते त्याला ॲव्हरेज पण आज होऊन जाणार आहे. तर कॉस्ट टू कॉस्टच्या जवळच चालू आहे ते पण आणि ह्या पण क्वांटिटीज. तर ठीक आहे, हे होतं ट्रेड बुक आणि आजचं प्रॉफिट बुक. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.